आतापर्यंत बघितले, अनिरुद्ध जो एक सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, त्याच्या स्वभावात अचानक बदल घडून आला आहे. आणि मृणाल त्याची पत्नी तिला जागोजागी वर्तुळ दिसत आहेत. अनु नाश्ता. अनु, तुझा हात किती खराब दिसतोय. आपण आजच डॉक्टरकडे जाऊया ना प्लीज. प्लीज मृणाल, काही नाही झालंय मला. थोडं शांत बसू दे. आय एम सॉरी मृणाल, आय एम रिअली सॉरी. मला नाही माहीत मला काय होतंय. सारखं सतत डोक्यात एक आवाज वाजतो, एक चक्र फिरतंय मृणाल. नाही डॉक्टर, तो खूप शांत आहे. पण गेल्या काही दिवसापासून तो रात्री जागा राहतो, विचित्र वर्तुळ काढतो आणि आणि त्याच्या मनगटावर एक गूढ गोलाकार डाग पडलाय. मी तुम्हाला फोटो दाखवते डॉक्टर. हा बघा. हा वैद्यकीय भाषेत याला सायकोमॅटिक रिस्पॉन्स किंवा डिसोसिएटिव्ह स्टेट म्हणता येईल. जेव्हा एखादा माणूस प्रचंड मोठ्या मानसिक धक्क्यातून जातो किंवा त्याच्या हातून एखादा भयानक गुन्हा घडतो, तेव्हा त्याचं मन हे स्वीकारायला मान्य करत नसतं. म्हणजे नक्की काय डॉक्टर? मन त्या सत्याला लपवण्यासाठी एक दुसरा चेहरा किंवा ऑल्टर इगो तयार करतं. हा डाग, ही वर्तुळ हे त्या सुप्त मनात घडलेल्या गुन्ह्याची चिन्ह आहे. तो गुन्हा बाहेर पडण्याचा प्रयत्न करतोय. विचार कर मृणाल, गेल्या महिन्याभरात अनिरुद्धासोबत काही विचित्र घडलं होतं का? हा डॉक्टर, एका महिन्यापूर्वी तो ऑफिसच्या कामासाठी बाहेर गेला होता आणि रात्री 2 वाजता घरी आला. तेव्हा तो अत्यंत घाबरलेला होता आणि त्याचे हात थरथरत होते डॉक्टर. तो काहीतरी लपवतोय. त्याचा तो दुसरा चेहरा पूर्णपणे बाहेर येण्याआधी त्याला गुन्ह्याची कबुली द्यावीच लागेल, नाहीतर त्याचे मन पूर्णपणे